नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याचा दिवस आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्या दिवशी मी दाखवलं होतं तुम्हाला आमच्या शेजारचे शेतकरी आहेत त्यांनी ड्रिप केलं होतं आणि तिथे केळी लावायच्या होत्या. तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी केळी लावायचं ठरवलं म्हणजे सुरुवात करायची. तर 5 केळीची झाडं इथे लावायची होती आणि केळीचं असं असतं की पहिलं झाड लावल्यानंतर त्याची एका सुवासिनीसारखी पूजा केली जाते. 5 जणांनी मिळून ही पूजा करायची, ओटी वगैरे भरायची. असं सगळं असतं. तर हे मी पहिल्यांदाच पाहिलं आणि जेव्हा फळ येतं ना तेव्हा पण सुवासनी वगैरे घालायच्या केळीच्या असं वगैरे असतं. तर हे सगळं मला आता गावी गेल्यानंतर कळतंय. तर पहिलं झाड त्यांनी लावलं, रोप जे होतं ना केळीचं ते लावलं आणि त्याच्यानंतर त्याची ओटी वगैरे घालून पूजा केली. आता 5 जणी काही अवेलेबल नव्हत्या, तर आम्ही तिघी होतो आणि ह्या 2 छोट्या ज्या आहेत ना त्यांनी देखील ही पूजा केली. तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपण कुठलंही चांगलं कार्य करावं, तर त्यासाठीच त्यांची ही सुरुवात होती. कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. इथे पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला केळीला. गुढीसाठी केलाच होता त्यांनी, तर मग ते पण आणलं. आम्ही देखील पुरणपोळ्या केल्या होत्या आणि दुपारी 11:30ची वगैरे वेळ आहे ही आणि ऊन भरपूर होतं. पण घरात बसल्यानंतर काही इतकं जाणवत नव्हतं. म्हणजे जसं मे महिन्यात होतं ना, एप्रिल-मेमध्ये खूप ऊन असतं, तर तसं नव्हतं आणि आता लवकरच आधीचे 10th क्लासेस सुरू होत आहेत. त्यामुळे मला देखील मुंबईला निघायचं आहे. आता इथे बघा पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे दाखवून ओटी भरली या ताईंनी. त्यानंतर आईने आणि नंतर मी, माझ्यानंतर त्या छोट्या 2 होत्या त्यांनी पूजा केली आणि जोपर्यंत आमची ही पूजा होते तोपर्यंत ज्या मंगलताई आहेत ना त्यांनी बाकीची जी झाडं होती केळीची रोपं ती लावून घेतली. जवळपास 3000 रोपं त्यांनी आणलेली आहेत आणि आता उद्यापासून सुरुवात होईल बाकीची रोपं लावण्याची. पण आज शुभ मुहूर्तावरती ही 5 रोपं लावून घेतली. रात्री थोडासा पाऊस झाला होता. विजा वगैरे चमकत होत्या. पाऊस कमी होता पण हवा वगैरे जास्त सुटलेली होती. आता मी पहिल्यांदाच हे सगळं पाहत होते. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. आपण शहरात राहतो ना, त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला मिळत नाहीत आणि डायरेक्ट आपण विकत केळी घेऊन येतो आणि खातो. पण त्यामागे शेतकऱ्याची किती मेहनत आहे, किती कष्ट आहेत हे आपल्याला माहिती नसतं. आता याला केळी यायला 10 ते 11 महिने लागतात. म्हणजे वर्षभर पकडून चला. मी सावलीत उभं राहून हे सगळं बघत होतो म्हणून मंगलताईंना म्हणत होते, की "तुम्हाला ऊन लागत नाहीये का?" तर त्या म्हटल्या, "आम्हाला सवय झाली आहे. आम्हाला काही वाटत नाही याचं." तर अशा पद्धतीने केळीची रोपं लावून आम्ही पुन्हा घराकडे निघालो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की आम्ही जिकडे जाऊ ना तिकडे आमच्या मनीला यायचंच असतं. तर ती देखील इथे आली होती आणि पाईपातून थोडं-थोडं पाणी येत होतं ना, तर तिथे पीत होती. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या पडतात आणि काल जो पाऊस झाला थोडासा आणि हवा वगैरे सुटली त्याच्यामुळे इतक्या साऱ्या कैऱ्या खाली पडल्या होत्या आणि बघून खूप वाईट वाटत होतं बघा. इतक्या छोट्या-छोट्या कैऱ्या आहेत. ह्या देशी आंब्याच्या आहेत. तर बघा सगळीकडे अशा कैऱ्या पडल्या आहेत. दुसरे जे आंब्याची झाडं आहेत तिथे पण पडलेल्या आहेत आणि अक्षरशः झाडाला मोजक्याच कैऱ्या राहिल्यात. आता आंबे खायला भेटणार आहेत की नाही हे समजत नाही. आमची मनोबाई इथे बसली होती सावलीला. ती देखील उन्हातून आल्यानंतर दमली होती. आता हा आहे दुसरा दिवस आम्ही मुंबईला यायला बाय निघालो बाय. आहोत. बाय बाय. तिला माहितच नाही आपण चाललोय. चला सुट्टी संपली, निघालो मुंबईला. सकाळचे वाजले आता किती? 7:30 वाजलेत. रात्री भरपूर पाऊस झाला. सकाळी 5:30ला वगैरेच निघायचं होतं, पण पाऊस झाल्यामुळे असं चिखल झालं सगळं. गाडी निघायला प्रॉब्लेम होत होता चिखल्यामुळे. तर बघू आता कुठून रस्ता मिळतो. सकाळी लवकर निघालं ना तर ट्रॅफिक राहत नाही आणि रस्ता लवकर उरकतो. पण पावसामुळे चिखल झाला होता आणि गाडी निघतच नव्हती. तर 8:30 पर्यंत आम्ही वाट पाहिली आणि मग 8:30ला आम्ही निघालो पुण्याला येण्यासाठी. कारण मी डायरेक्ट मुंबईला जात नाही. पुण्यामध्ये ताईकडे एक दिवस थांबून नेक्स्ट डे निघते. तर मध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो 9:30 वाजता वगैरे. मिसळपाव खाल्ला आणि मग पुन्हा आम्ही प्रवास सुरू केला. तर 1:30 वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो आणि बघितलं तर ताईचं इकडे मसाला बनवण्याचं काम चालू होतं आणि एवढ्या घाईघाईत मसाला बनवण्याचं कारण म्हणजे माझा देखील मसाला तिनेच बनवलेला आहे आणि उद्या मला निघायचं आहे तर तिला असं रेडी करून द्यायचा होता. त्यामुळे मग घाईघाईने ती बनवत होती. आम्ही गेलो तर हे सगळं बघा भाजणी जे आहे ना, गरम मसाले वगैरे ते सगळं तिचं काम चालू होतं. कधीही अजूनपर्यंत घरी मसाला बनवलेला नाही. आई देते किंवा ताई देते किंवा माझ्या सासूबाई देतात आणि जर कधी मध्येच मसाला संपला तर मग मी विकत आणते. कारण मला याचा अंदाज अजिबात माहिती नाही. मी कधी केलेलं नाही हे. आम्ही थकून गेलो होतो. जेवण वगैरे केलं आणि जरा वेळ झोपलो. तोपर्यंत तिने मसाला जाऊन बनवून आणला. त्याच्यात इतक्या साऱ्या वस्तू आहेत. मी तर बघूनच म्हटलं की हे कधी लक्षात राहणार सगळं. आता तेवढं बरं आहे की YouTubeवरती आपण हे सगळं बघू शकतो आणि करू शकतो आणि कलर देखील खूप छान आला होता हे बघा.
थोडंसं कमी तिखटाचा हा मसाला आहे. माझ्या मम्मीकडे जास्त तिखट खाल्लं जातं. तो मसाला जर घेतला तर कलरसाठी वेगळी मिरची मी घेते आणि तो मसाला कमी टाकते. पण ताईने जो आता हा मसाला बनवला आहे ना, तो थोडा कमीच तिखट आहे. तर मसाला घेतला, एक दिवस मुक्काम केला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मुंबईला यायला निघालो. लोणावळ्यातला हा व्ह्यू आहे. आम्ही सकाळी 5:30 वाजता निघालो होतो, त्यामुळे अजिबातच कुठे ट्रॅफिक नव्हतं, काही नव्हतं. आरामात आम्ही 8 वाजेपर्यंत मुंबईला येऊन पोहोचलो. तर अशा प्रकारे 10-12 दिवसांची सुट्टी आम्ही गावी मस्त एन्जॉय केली. आता पुन्हा मे महिन्यात जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा बघू, आंबे खायला यायचंच आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. 3 दिवसांचा मिळून हा व्हिडिओ होता. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.